स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी असा काळ येतो जेव्हा आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं. कामात अडथळे येतात किंवा घरात विनाकारण कटकटी होतात. घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात, पैशाच्या तक्रारी वाढतात, म्हणजेच पैसा विनाकारण खर्च होतो. आरोग्याच्या तक्रारी वाढतात, शत्रू त्रास देतात. त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या हतबल होतो. आपण विचार करतो की सगळं नीट करूनही असं का होतंय. याचं कारण आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा किंवा कमजोर झालेले ग्रहही असू शकतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वाराला विशेष महत्त्व असतं. प्रत्येक वाराचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी जोडला जातो आणि त्या ग्रहाला अनुकूल अशा काही वस्तूंचा वापर केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, रोज सकाळी फक्त 5 मिनिटात तुम्ही तुमचा भाग्य बदलू शकता. हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत असा प्रभावी उपाय, जो की सोपा आहे आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये तो होणार आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचं आयुष्य बदलून जाईल, भाग्य चमकेल, पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतील, घरातील मतभेद संपतील, शत्रुदोष कमी होईल, तसंच कुंडलीतील ग्रहदोष कमी होईल. तुमचं मानसिक त्रास कमी होऊन एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येईल. तर तो उपाय म्हणजे वारानुसार तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू घालायच्या आहेत. हा छोटासा उपाय तुमची नकारात्मक ऊर्जा दूर करेल, घरात सुख समृद्धी आणेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण शनिवारचा जो उपाय आहे तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर करणार असेल. त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून चॅनेलवर येणारा नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा, म्हणजे महादेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होईल. आणि ह्या व्हिडिओला एक हाईप देखील जरूर द्या. मंडळी, हा उपाय कुटुंबातील सर्वजण करू शकतात, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आता सुरुवात करूया आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजेच रविवारपासून. तर रविवार हा सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. सूर्याचा संबंध आत्मविश्वास, ऊर्जा, आरोग्य आणि नेतृत्व गुणांशी जोडला जातो. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात लाल चंदन, लाल फुलांचा वापर करा. यामुळे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल, आत्मविश्वास येईल आणि नोकरीत प्रगती देखील होईल. तसेच या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी आंघोळीनंतर तांब्याच्या पात्रातून तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करा. त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू आणि एक तांबडं फूल नक्की घाला. त्यानंतर येतो तो सोमवार. आता सोमवार हा चंद्राचा आणि भगवान शिवाचा दिवस आहे. जर तुम्हाला मानसिक ताण असेल किंवा राग येत असेल तर सोमवारी पाण्यामध्ये फक्त 2 चमचे कच्चे दूध किंवा पांढरे चंदन किंवा पांढरे तीळ टाकून आंघोळ करा. यामुळे मन शांत होतं आणि मानसिक आरोग्य सुधारतं. आता पाहूया तो म्हणजे बुधवार. बुधवार हा बुद्धीचा दाता म्हणजेच गणपती बाप्पा आणि बुध ग्रहाचा दिवस आहे. बुधाचा संबंध वाणी, शिक्षण, बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य यांच्याशी होतो. ज्या लोकांना व्यवसायात यश हवं असतं किंवा विद्यार्थ्यांची एकाग्रता जर वाढवायची असेल, त्यांनी बुधवारी आंघोळीच्या पाण्यात हिरवी वेलची किंवा चिमूटभर तिची पूड टाकायची आहे. त्यामुळं बुद्धी तीक्ष्ण होईल आणि बोलण्यातील प्रभाव देखील वाढेल. नंतर येतो तो गुरुवार. आता गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि गुरुग्रहाशी समर्पित आहे. जर तुमचा गुरुग्रह मजबूत असेल तर घरात कधीही पैशाची कमी पडत नाही आणि लग्न कार्यातील अडथळे दूर होतात, किंवा विवाह जमत नसेल तर विवाह जमण्यास देखील मदत होते. यासाठी गुरुवारी पाण्यात फक्त चिमूटभर हळद टाकावी, कारण हळद ही शुभ आणि मंगल वस्तू आहे. पाण्यामध्ये अगदी थोडीशी हळद मिसळून आंघोळ करावी. हा उपाय सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी असा मानला जातो. आता त्यानंतर येतो तो म्हणजे शुक्रवार. आता शुक्रवार हा धनलक्ष्मी आणि शुक्र ग्रहाचा दिवस आहे. जर तुम्हाला आयुष्यात लक्झरी, सौंदर्य आणि ऐश्वर्य हवं असेल
तर शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या किंवा थोडंसं गुलाबजल मिसळून आंघोळ करायची आहे. यामुळे तुमचं आकर्षण वाढेल आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग देखील मोकळे होतील. आता येतो तो म्हणजे आठवड्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस, शनिवार. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील किंवा शनीची 7.5 सुरू असेल तर शनिवारी पाण्यात थोडेसे काळे तीळ किंवा चिमूटभर खडे मीठ टाका. हा उपाय केल्याने शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट लागण्याचे दोष हे पूर्णपणे नष्ट होतात. मित्रांनो, हे उपाय जरी दिसायला छोटे असले पण त्यांचे परिणाम हे खूप मोठे आहेत. हे करत असताना मनात पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मकता ठेवा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही उद्यापासून कोणता उपाय सुरू करणार आहे किंवा पूर्वीपासूनच तुम्ही कोणता उपाय करता का. या मी सांगितलेल्या वस्तूंमध्ये एखादी वस्तू तुम्हाला माहीत आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सोप्या उपायासोबत. तोपर्यंत